हे गाईज वेलकम बॅक टू अवर युट्यूब चॅनल डेकोड बिट्स. सो गाईज आजच्या आपल्या पायथॉन पार्ट 7 मध्ये आपण बघणार आहोत पायथॉन बुलियन डेटा टाइप. सो इन प्रोग्रामिंग लँग्वेज तुम्हाला जर एखादी कंडिशन इव्हॅल्युएट करायची असेल किंवा एखादा ब्लॉक ऑफ कोड तुम्हाला रन करायचा असेल विथ द बेस ऑन कंडिशन, जसे की जर एखादी कंडिशन तुम्ही चेक केली आणि त्याचा रिझल्ट जर ट्रू आला तर तुम्हाला ब्लॉक ऑफ कोड रन करायचा आहे आणि जर फॉल्स आला तर तुम्हाला एक्झिट व्हायचा आहे किंवा तो ब्लॉक ऑफ कोड रन करायचा नाहीये. तर त्यासाठी प्रत्येक प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये बुलियन डेटा टाइप हा अवेलेबल असतो. तर त्याचप्रमाणे पायथॉन मध्ये सुद्धा बुलियन डेटा टाइप्स अवेलेबल आहे. सो बुलियन डेटा टाइपचा यूज करून आपण कोणती कंडिशन इव्हॅल्युएट करत असतो आणि त्या बेसवर म्हणजे ट्रू किंवा फॉल्स या बेसवर आपला जो ब्लॉक ऑफ कोड आहे तो ब्लॉक ऑफ कोड आपण रन करत असतो. अगदी जनरल लाईफचं एक्झाम्पल जरी घेतलं तरी आपण एखादा ग्रोसरी शॉप मध्ये गेलो, काही वस्तू आपल्याला घ्यायचं आहे तर तिथे सुद्धा आपण काही कंडिशन अप्लाय करत असतो. जसं की आपल्याला सपोज ब्रेड घ्यायचा आहे तर आपण ऑब्व्हियसली जेव्हा शॉपमध्ये जाऊ तर शॉप जर ओपन असेल तर आपण ब्रेड घेऊ शकतो, अदरवाईज आपण ब्रेड नाही घेऊ शकत. किंवा आपण दुसऱ्या शॉपमध्ये बघतो तर तिथे सुद्धा आपण ह्या बुलियन डेटा टाइपचा यूज करत असतो. जसं की इफ शॉप इज ओपन देन यू कॅन ब्रिंग द ब्रेड, आणि जर शॉप बंद असेल, इफ शॉप इज क्लोज देन यू कॅन ब्रिंग द ब्रेड इन अनदर शॉप. म्हणजे अशा प्रकारे आपण कंडिशन अप्लाय करतो. तर सेम कन्सेप्ट आपण प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये सुद्धा करत असतो. एखादा जर ब्लॉक ऑफ कोड आपल्याला रन करायचा असेल किंवा एखादे ब्लॉक ऑफ स्टेटमेंट आपल्याला रन करायचे असतील तर त्यासाठी आपण आधी कंडिशन चेक करत असतो. जसं की फॉर एक्झाम्पल जर बघायचं झालं तर आपल्याकडे दोन व्हॅल्यूज आहेत. एक 10 आहे, एका व्हेरिएबलची जी व्हॅल्यू आहे ती 10 आहे आणि दुसऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू जी आहे ती 20 आहे. तर आपण जर कंपॅरिझन केलं म्हणजे जर आपल्याला कम्पेअर करायचे असतील दोन व्हॅल्यू, 10 इज ग्रेटर दॅन 20 असं जर आपण कम्पेअर केलं तर ऑब्व्हियसली त्याचा रिझल्ट फॉल्स येणार आहे. कारण का की 10 ही जी व्हॅल्यू आहे ती 20 पेक्षा कमी आहे. जर आपण त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट जर चेक केलं म्हणजे 10 इज लेस दॅन 20 तर ऑब्व्हियसली त्या एक्सप्रेशनचा जो रिझल्ट आहे तो आपल्याला काय मिळणार आहे, ट्रू मिळणार आहे. तर याला आपण बुलियन डेटा टाइप म्हणत असतो आणि हा जो बुलियन डेटा टाइप आहे तो पायथॉन सोबतच इतर सर्व प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये सुद्धा अवेलेबल आहे. सो to represent the true and false, Python provides with the boolean data type boolean value has a technical name as a bool. तर पायथॉन मध्ये बुलियन डेटा टाइपला टेक्निकल नेम काय आहे तर बूल आहे. तर बूल या नावाने त्याला आपण रिप्रेझेंट करतो किंवा त्याचा आपण उच्चार करत असतो. सो द बुलियन डेटा टाइप हॅज अ टू व्हॅल्यू, ट्रू आणि फॉल्स. तर बुलियन डेटा टाइपच्या दोन व्हॅल्यू असतात, एक ट्रू असते आणि फॉल्स असते आणि या दोन्ही व्हॅल्यू ऑल प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये सेम असतात. आता यामध्ये एक डिफरन्स फक्त एक आहे की इतर प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये ट्रू आणि फॉल्सला जो फर्स्ट त्याचं जे लेटर आहे ट्रू आणि फॉल्स म्हणजे ट्रूचं टी आणि फॉल्सचं एफ, तर हे स्मॉल लेटर्स मध्ये सुद्धा आपण लिहू शकतो जसं की जावा स्क्रिप्ट मध्ये. पण पायथॉन मध्ये त्याचा एक स्पेसिफिक सिंटॅक्स आहे. तर तुम्हाला ट्रू आणि फॉल्स जर तुम्हाला लिहायचं असेल तर तुम्हाला फर्स्ट लेटर जे आहे ट्रू आणि फॉल्सचं तर ते नेहमी कॅपिटल लेटर्स मध्येच लिहावं लागतं. तर तुम्ही इथे बघू शकतात की ट्रू कशा प्रकारे आणि फॉल्स कशा प्रकारे आपण लिहित असतो. So note that the boolean value true and false start with the capital letter T and A. So capital म्हणजे जे boolean value आहे true आणि false तर त्याचं इनिशियल लेटर किंवा स्टार्टिंग लेटर जे आहे ते आपल्याला कॅपिटल मध्ये लिहावं लागतं. तर ते सोपा कन्सेप्ट आहे. व्हेन यू compare टू व्हॅल्यूज जस्ट लाईक अ स्ट्रिंग ऑर अ नंबर, तर जेव्हा तुम्ही दोन व्हॅल्यूज कम्पेअर करता, जसं मगाशी मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं, एक दोन न्यूमरिक व्हॅल्यू आहे 10 आणि 20 आणि त्यांना जर तुम्हाला कम्पेअर करायचं असेल तर त्याचा जो रिझल्ट येतो तो बुलियन व्हॅल्यू मध्ये येत असतो. तर तुम्ही दोन स्ट्रिंग कम्पेअर करू शकतात, नंबर कम्पेअर करू शकतात. तशा वेगवेगळ्या जो डेटा टाइप्स आहे अवेलेबल तर त्या डेटा टाइप्सला तुम्ही कम्पेअर करू शकतात आणि ऑन द दॅट बेसिस म्हणजे जे काही व्हॅल्यू तुम्हाला मिळणार आहे बुलियन व्हॅल्यू ट्रू किंवा फॉल्स आणि त्या बेसिसवर मग तुम्ही तुमचे जे ब्लॉक ऑफ कोड आहे किंवा स्टेटमेंट आहे तर ते स्टेटमेंट तुम्ही एक्झिक्यूट करू शकता. तर आपण आता प्रॅक्टिकली बघणार आहोत. सो आता आपण प्रॅक्टिकली बघणार आहोत की पायथॉन मध्ये कशा प्रकारे बुलियन डेटा टाइप आपण डिक्लेअर करतो किंवा बुलियन व्हेरिएबल कशा प्रकारे आपण डिक्लेअर करतो. सो जाऊया आपल्या पायचार्म कोड एडिटरवर आणि अगदी सोपा कन्सेप्ट आहे. जस्ट तुम्हाला काय करायचं आहे, एक व्हेरिएबल डिक्लेअर करायचं आहे. सपोज तुम्हाला काहीतरी चेक करायचं की इथे आपण एक व्हेरिएबल डिक्लेअर केला इज युजर ऍक्टिव्ह आणि त्याला त्याची जी बुलियन व्हॅल्यू आहे ती बुलियन व्हॅल्यू द्यायची ट्रू म्हणून.
तर इथे आपण एक व्हेरिएबल डिक्लेअर केला इज युजर ऍक्टिव्ह म्हणून, आणि त्याला आपण एक व्हॅल्यू असाइन केली आहे ट्रू बुलियन व्हॅल्यू. आणि आता ह्या व्हेरिएबलला जर आपण प्रिंट करून बघितलं तर ही जी ट्रू व्हॅल्यू आहे ती आपल्याला टर्मिनल मध्ये प्रिंट झालेली दिसणार आहे. तर प्रिंट करण्यासाठी आपण प्रिंट फंक्शनचा यूज करूया आणि जो व्हेरिएबल आहे आपला इज युजर ऍक्टिव्ह त्याला प्रिंट करूयात. सेव्ह करून रन करूया. तर तुम्ही इथे बघू शकता टर्मिनलवर तुम्हाला इथे जी ट्रू व्हॅल्यू आहे त्या व्हेरिएबल मध्ये असाइन झालेली ती व्हॅल्यू इथे प्रिंट झालेली दिसेल. आता जर तुम्हाला फॉल्स व्हॅल्यू जर असाइन करायची असेल किंवा फॉल्स टाईपचा जर एखादा व्हेरिएबल डिक्लेअर करायचा असेल तर सेम आहे. तुम्हाला सपोज इज एनेबल म्हणून एक आपण हे करूया. आता एक व्हेरिएबल घेऊया इज एनेबल इक्वल टू फॉल्स. तर फॉल्स लिहिताना पण आपल्याला एफ जो आहे इनिशियल लेटर फॉल्सचं ते आपल्याला कॅप्स लेटर मध्ये कॅपिटल लेटर मध्ये लिहायचं आहे. अगेन आपण ह्या व्हेरिएबलला पण प्रिंट करून बघूया. सो इज एनेबल सेव्ह करूया रन करूया. तर इथे आपल्याला जो फॉल्स जी व्हॅल्यू आहे सेकंड व्हेरिएबलची ती व्हॅल्यू सुद्धा या ठिकाणी प्रिंट झालेली आहे आपल्या टर्मिनलवर. सो अशा प्रकारे तुम्ही एखादा बुलियन टाईपचा व्हेरिएबल पायथॉन मध्ये डिक्लेअर करू शकतात. सो आता आपण बघणार आहोत बुल फंक्शन. तर पायथॉन मध्ये जे बुलियन डेटा टाईप आहे तर त्याचं एक आहे बुल फंक्शन. जर तुम्हाला एखाद्या व्हॅल्यूचा जर बुलियन टाईप चेक करायचा असेल तर आपण बुल फंक्शनचा यूज करत असतो. सो जर त्या बुल फंक्शनचा यूज करून त्यामध्ये एखादी स्ट्रिंग टाकली, नंबर टाकला किंवा एखादा ऑब्जेक्ट टाकला तर तुम्हाला त्या व्हॅल्यूचा बुलियन म्हणजे टाईप काय आहे, ट्रू आहे की फॉल्स आहे तो तुम्हाला समजत असतो किंवा तो आपण त्याला इव्हॅल्युएट करत असतो. तर आपण ते एक्झाम्पली समजून घेणार आहोत. तर अगदी सोपं आहे. आपण डायरेक्ट प्रिंट हे फंक्शन घेऊयात आणि प्रिंट मध्ये जे प्रीडिफाईन्ड फंक्शन आहे पायथॉनचं बुल म्हणून तर ते फंक्शन घ्यायचं आहे आणि पॅरेंथेसिस मध्ये तुम्हाला एखादा सपोज स्ट्रिंगचा व्हॅल्यू इव्हॅल्युएट करायची आहे तर तुम्हाला काय करायचं, जस्ट सिम्पली तिथे ती स्ट्रिंग टाकायची. तर इथे मी बुल मध्ये हाय स्ट्रिंग टाकलेली आहे. याला सेव्ह करूया आणि रन करूया. तर इथे तुम्ही बघू शकता एखादी स्ट्रिंग जर असेल तर बुलियनची व्हॅल्यू काय मिळणार आहे आपल्याला, हाय मिळणार आहे. म्हणजे तुम्ही इथे बघू शकता तर प्रिंट फंक्शन मध्ये आपण बुल एक प्रीडिफाईन जे फंक्शन आहे ते घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हाय स्ट्रिंग टाकलेली आहे. त्याची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी ट्रू मिळालेली आहे. तर तसंच जर तुमचा एखादा सिनारिओ असेल त्यामध्ये तुम्हाला स्ट्रिंग चेक करायची इफ कंडिशन मध्ये आणि त्या कंडिशनचा जो रिझल्ट येईल ट्रू किंवा फॉल्स ऑन दॅट बेसिस तुम्हाला जर एखादा कोड ऑफ लाईन्स एक्झिक्यूट करायचा किंवा काहीतरी ऍक्शन परफॉर्म करायची तर तुम्ही अशा प्रकारे करू शकता. तर हे हाय झालं म्हणजे ही एक स्ट्रिंग झाली. जर तुम्ही एम्प्टी स्ट्रिंग दिली तर त्या ठिकाणी मात्र तुम्हाला फॉल्स मिळणार आहे. सो आता इथे सपोज मी प्रिंट केलं आणि प्रिंट मध्ये अगेन मी बुलियन फंक्शन घेतलं आणि त्यामध्ये एम्प्टी स्ट्रिंग जर दिली, याला सेव्ह केलं रन केलं तर तुम्हाला सेकंड लाईनचा जो कोड आहे बुल एम्प्टी स्ट्रिंग तर इथे तुम्हाला फॉल्स मिळणार आहे. तर अगेन आपण एम्प्टी स्ट्रिंग पण चेक करू शकतो. जर एखादा आपल्याकडे ॲरे ऑफ स्ट्रिंग आहे आणि जर आपल्याला एखादा कंडिशन लावायची तर जर त्यामध्ये ब्लँक स्ट्रिंग जर असेल तर तिला एक्झिट करायचा म्हणजे तिथनं आपला जो फॉर लूप असेल तो आपल्याला एक्झिट करायचा किंवा तो रन करायचा नाहीच आहे किंवा ब्लॉक ऑफ कोड स्टेटमेंट एक्झिक्यूट करायचे नाहीये. तर त्या केसमध्ये आपण एम्प्टी स्ट्रिंग सुद्धा चेक करू शकतो. त्याचबरोबर जर आपल्याला एखादा नंबर चेक करायचा असेल तर सपोज मी इथे प्रिंट घेतलं, प्रिंट मध्ये अगेन मी इथे बुल घेतलं आणि बुल मध्ये मी एखादा नंबर चेक केला, त्याला सेव्ह करूया रन करूया. तुम्ही बघू शकता की नंबर जरी असेल तरी तो आपल्याला तिथे व्हॅल्यू जी आहे ती काय मिळते, 100 मिळते. पण जर आपण या 100च्या ठिकाणी जर आपण 0 घेतलं, मी 100 रिमूव्ह केलं आणि जस्ट 0 घेतलं, याला सेव्ह केलं तर मात्र आपल्याला इथे फॉल्स मिळणार आहे. तर अशी जर 1 ची व्हॅल्यू जी असते बीट मध्ये तर 1 ची व्हॅल्यू ही ट्रू असते आणि 0 ची व्हॅल्यू ही फॉल्स असते. तर तो रूल इथे अप्लाय झालेला आहे आणि 1 ची व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला ट्रू मिळते आणि फॉल्स 0 ची व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला या ठिकाणी फॉल्स मिळालेली आहे. सो अशा प्रकारे तुम्ही बुल फंक्शनचा यूज करून सुद्धा बुलियन व्हॅल्यू जी आहे ती इव्हॅल्युएट करू शकतात. त्याचबरोबर अजून एक पायथॉन मध्ये एक कन्सेप्ट आहे फॉल्सी आणि ट्रुथी व्हॅल्यू. तर व्हेन अ व्हॅल्यू इव्हॅल्युएट्स ट्रू इट्स अ ट्रुथी. म्हणजे जेव्हा एखादी कंडिशन आपण चेक करतो आणि चेक केल्यानंतर तिची व्हॅल्यू जर आपल्याला ट्रू मिळाली तर त्या कंडिशनला आपण काय म्हणतो किंवा त्या एक्सप्रेशनला आपण काय म्हणतो तर त्रुटी कंडिशन किंवा त्रुटी व्हॅल्यू असं आपण त्याला म्हणत असतो. आणि इफ द व्हॅल्यू इव्हॅल्युएट्स अ फॉल्स म्हणजे त्या कंडिशनची किंवा एक्सप्रेशनने आपल्याला जर फॉल्स व्हॅल्यू रिटर्न केली तर त्याला आपण फॉल्स असं म्हणत असतो. तर आपल्याकडे काही लिस्ट ऑफ आयटम्स आहेत तर त्या आयटम्स
जर आपण चेक केले तर त्याची व्हॅल्यू आपल्याला फॉल्स मिळणार आहे, म्हणजेच फॉल्स मिळणार आहे. जसं की 0 जर आपण आता मगाशी चेक केलं, बुल मध्ये 0 टाकला तर त्याची व्हॅल्यू आपल्याला काय मिळालेली आहे, फॉल्स मिळालेली आहे. जर एम्प्टी स्ट्रिंग असेल, एम्प्टी स्ट्रिंग सुद्धा आपण या ठिकाणी चेक केलेली, तर एम्प्टी स्ट्रिंगची सुद्धा व्हॅल्यू आपल्याला काय मिळालेली आहे, फॉल्स मिळालेली आहे या ठिकाणी. त्याच प्रकारे जर फॉल्स जर चेक केला आपण तर फॉल्सची व्हॅल्यू ऑब्विसली आपल्याला फॉल्स मिळणार आहे. त्यानंतर नन असेल तर ननची व्हॅल्यू सुद्धा आपल्याला फॉल्स मिळणार आहे. त्याचबरोबर एम्प्टी स्ट्रिंग असेल तर एम्प्टी स्ट्रिंग झालं, एम्प्टी लिस्ट, एम्प्टी टपल आणि एम्प्टी डिक्शनरी पायथॉनची, तर या सर्व जर एम्प्टी असतील तर त्याची व्हॅल्यू सुद्धा आपल्याला काय मिळणार आहे, फॉल्स मिळणार आहे. सो अशा प्रकारे बुलियन डेटा टाइपचा तुम्ही पायथॉन मध्ये यूज करू शकतात. आणि आय होप तुम्हाला आजचा कन्सेप्ट आवडला असेल, समजला असेल. आजचा व्हिडिओ, आजचा कन्सेप्ट तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि पुन्हा भेटूया एका नवीन कन्सेप्ट सोबत एका नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर अँड बाय. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ.